मित्रांनो, हृदयस्थ नमस्कार. आजचा विषय आहे निजामशाहीचा शेवट कसा झाला. मुघल व आदिलशाहीने 25 वर्षाच्या सततच्या माराने निजामशाही दुर्बल होत गेली. दख्खने ज्या 5 पातशाही निर्माण झाल्या त्यात निजामशाही मुख्य होती. जमीन मोजणीपासून अनेक सुविधा या निजामशाहीने निर्माण केल्या. सुरुवातीला मालोजी राजाने व नंतर शहाजी राजांनी निजामशाहीचे रक्षण केले, परंतु अंतस्थ राजकीय स्थितीत निजामशाहीचा टिकाव लागला नाही. मुर्तिजा उर्फ बुर्हान शाह दुर्बल बनला. मलिक अंबराची अतिमहत्वाकांक्षा त्यासाठी कारणीभूत ठरली. सर्व सत्ता मलिक अंबराच्या हातात गेली, पण त्याला मोगलांचे व आदिलशाहीचे राजकारण कळालेच नाही. शेवटची निजामशाहीची स्थिती, समकालीन राजकारण व निजामशाहीचा अंत का झाला इत्यादी प्रश्नाची उत्तरे संक्षिप्त रूपात आपण या भागात पाहणार आहोत. मी राजा महाराज, आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, त्याला शेअर करता. मी आपले फार फार धन्यवाद, मी आपला आभारी आहे. इथे आपण निजामशाहीच्या वैभवाचा काळ, संघर्षाचा काळ आपण गायला. सुरुवात करू निजामशाहीच्या आणीबाणीच्या काळातली. निजामशाहीच्या आणीबाणीच्या काळात शहाजी राजा ताज्या दमाने निजामशाहीमध्ये अवतरला. शहाजी आपला वाली होईल व म्हाताऱ्या मलिक अंबराच्या प्राण घेण्या मगर मिठीतून आपणा सोडविल अशा आशेने अशी आशा मुर्तिजाची होती. जेवढे होईल तेवढे सर्व वजन शहाजीच्या पाठीशी मुर्तिजाने उभे केले. शहाजी राजाने सुद्धा यात कसर सोडली नाही. निजामशाहीची मोडती इमारत शहाजी राजाने काही काळ सावरून धरली. भातवडीचा रणसंग्रामात निजामशाहीला फार मोठा विजय मिळाला. शहाजी राजांची दोन्ही शाही फौजांची धुळधाण उडवली. नवरसपूर, सोलापूरचा भुईकोट इत्यादी आदिलशाही मुलूक यावेळेस निजामशाहीने काबीज केला आणि सर्व श्रेय जाते ते शहाजीराजे भोसलेंना. आता इथे एक गोष्ट लक्षात घेऊ. शहाजीराजांच्या पराक्रमाने सर्वांचे डोळे दिपले. दरबारातील मलिक अंबराला मात्र हे सहन झाले नाही. मलिक अंबराने राजकीय डाव टाकून खेळोजी राजास व मुर्तिजाला आपले करून घेतले व शहाजी राजाला निजामशाहीत एकटे पाडले. शहाजी महाराज बुद्धिमान होते. आपल्या जीवाला पुढे धोका होईल या विचाराने शहाजी राजांनी निजामशाही सोडली व आदिलशाहीत सामील झाले. मोगलांचा बादशाह जहांगीर याचा शहजादा खुर्रम उर्फ शहाजहान आपल्या बापाशी बंड करून मलिक अंबराच्या आश्रयास निजामशाहीत आला. मलिक अंबराचा आनंद यावेळेस गगनात मावेनासा झाला. पण खरी परिस्थिती वेगळीच होती. पराक्रम शहाजी राजाचं नाव मात्र मलिक अंबराचे होत होते हे आश्रयास आलेल्या शहाजहान याला माहीत नव्हतं. शहाजी राजाने निजामशाही सोडल्याने आपण मलिक अंबराच्या हातचे बाहुले झालो असे मुर्तिजाला नेहमी वाटे. मुर्तिजाची आई जी बेगम साहेबा, तिची मर्दी अद्याप शहाजी राजावर उठली नव्हती. तिने शहाजी राजांना निजामशाहीत पुन्हा बोलवण्याचा तकादा लावला. तिने अनेक पत्र पाठवले वेगवेगळ्या माध्यमातून, पण मुघलांची कास धरलेला जाधवराव गट शहाजीराजे आदिलशाहीत गेल्याचे पाहताच पुन्हा निजामशाहीत परत आले. त्या काळी एका शाहीतून दुसऱ्या शाहीत जाणे येणे कमीपणाचे मानित नसत. जाधवरावांच्या मदतीने मलिक अंबर आदिलशाही प्रांत काबीज करण्याच्या तयारीला लागला. पण मलिक अंबराचा मृत्यू झाला. निजामशाही दरबारात लखोजी जाधवराव व त्यांच्या अतलोजी, रघोजी, यशवंतराव या पुत्रांचाही खून करण्यात आला. या मूर्ख कृत्याचा परिणाम असा झाला की लखोजीचा भाऊ उघडपणे मोगलांना जाऊन मिळाला. परंडा प्रांतात सैन्यानिशी शहाजीराजे यांनी निजामशाहीवर स्वारी करून पुणे व संगमनेर हे प्रांत जप्त केले व स्वतंत्र राजाप्रमाणे शहाजीराजे राहू लागले. खान जहान लोधी संगमनेरास शहाजी राजास येऊन मिळाला.
शहाजीराजांचे वजन फार वाढले होते. शहाजीराजांनी संगमनेरपासून अहमदनगर व दौलताबाद पर्यंतचा सर्व मुलूक व बालाघाट जवळील सर्व प्रांत काबीज करून बहुतेक सर्व निजामशाही आटोपली. फक्त राजधानी व पूर्वेकडील प्रांत तेवढा मुर्तिजाच्या हाती राहिला. मलिक अंबराच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र फतेह खान याच्या हाती निजामशाही दौलतीची सूत्रे गेली. धारूरचा प्रांत अलीकडेच आदिलशहाने निजामशाहीकडून जिंकला. हा प्रांत पुन्हा जिंकण्याच्या इराद्याने फतेह खानाने युद्ध छेडले, पण आदिलशहाकडे शहाजीराजासारखा रणधुरंधर असल्याने निजामशाहीची मोहीम फसली. त्यांच्या चांगलीच अंगलट आली. हमीद खान सरलष्कर याचा शहाजीराजाने पुरेपूर मोड केला आणि त्याला निजामशाही हद्दीत पिटाळून लावले. या अपयशाचे खापर मुर्तिजा निजामशहाने फतेह खानाच्या डोक्यावर फोडले. त्याला वजीर पदावरून दूर केले व विशेष म्हणजे त्याची रवानगी कैदेत टाकलं. इकडे आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने निजामशाहीच्या कोकण प्रांताकडे मोर्चा वळविला. दळवी मोरे आदिलशहाचे सरदार बनले. शहाजीराजांनी पुणे संगमनेरादी प्रांत दाबून ठेवला, तर शहाजहान याने धारूरपर्यंतचा निजामशाही प्रांतावर सेना पाठवली. दुष्काळ व त्यातल्या त्यात या साऱ्या लढाया मुर्तिजाची आधीच खंगलेली तिजोरी पूर्णपणे खाली झाली. फौज परागंदा झाली. कारभारी राहिले नाही. सरदार सोडून गेले. सबंध मुलूक हा उकिरडा झाला. आपल्यावर ही परिस्थिती तकरीब खान याच्या पायगुणामुळे झाली असा समज मुर्तिजाला झाला. तकरीब खानास रजा देऊन आपला जुना दिवाण फतेह खान याला कैदेतून बाहेर काढले व त्याला पुन्हा वजिरी बहाल केली. आता जैरी नागासारखा फतेह खान उलटला. कैदेतून बाहेर आलेल्या फतेह खानाने मुर्तिजाचंच नजर कैदेमध्ये ठेवले. आता मुर्तिजाच्या विश्वासातील 25 सरदाराचा त्याने एकाच दिवसात ठार केले आणि पुढे या साऱ्यांचा कळस म्हणून मुर्तिजा निजामशहाचाही खून केला. मुर्तिजाच्या खुनानंतर त्याचा लहान बाळ हुसेन याला त्याने निजामशाही तख्तावर बसवले. इकडे मुघल बादशाह शहाजहान या संधीची वाट पाहत होता. त्याने सैन्य पाठवले पण या फतेह खानाने तह केला. 8 लाख रुपये खंडणी घेतली व दरसाल खंडणी ठरवून निजामशाहीला आपला मांडलिक बनवले. एवढ्यावर शहाजहान थांबला नाही. त्याने आपला वकील शेख मैजुद्दीन याला विजापूर दरबारात पाठवले. कारण होते, तुम्ही साथ द्या, आपण दोघे निम्मी निम्मी निजामशाही वाटून घेऊ आणि आदिलशाही घेणं नाही देणं नाही. तीही राजी झाली. दौलताबादेस फतेह खानाने चतुर साबाजी, शिवाजी पंत, सकाराम, मोकाशी, सिद्धिरेहान, याकुत खान यांच्यासारखे लढवये फतेह खानाने दूर केले आणि ते सर्व मोगलांना सामील झाले. आता मोगलांनी मोर्चा दौलताबादेस वळवला. सर्व सेना दौलताबादच्या जवळ आली. मोगलांची मोहब्बत खान फार मोठी सेना घेऊन चाल करून आला. इकडे मोगलांना पिटाळून लावण्यासाठी मुरारपंत, शहाजी महाराज व रंदुल्ला खान हेही आले. पण फतेह खानाने किल्ल्यावरून तोफाचा मारा केल्याने ही फौज 16 कोस दूर राहिली. फतेह खानाची अवस्था अडकित्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली. कोणाची मदत घ्यावी हेच त्याला कळेना. किल्ल्यावरील अन्य धान्य साठा सर्व संपला. मुरारपंताचे म्हणणे होते, किल्ला दिल्यास आम्ही तुम्हाला अन्य धान्य देऊ. शेवटी सारासार विचार करून फतेह खानाने किल्ला मोगल सरदार मोहब्बत खानाच्या हाती दिला. फतेह खानाने हुसेन निजामशहाला मोगलांच्या ताब्यात दिले व आपण स्वतः त्यांच्या स्वाधीन झाला. मोहब्बत खानाने किल्ल्याचा बंदोबस्त केला व यांना घेऊन तो बुर्हानपूरला गेला. फतेह खान आणि हुसेनला
हुसेन शाह व फतेह खान मोगलांनी ताब्यात घेतले तरी निजामशाहीचा अंत अजून झाला नव्हता. मुर्तिजाची आई बेगम साहेबा व निजामशाही वंशातील काही राजनक अद्याप हयात होते. फतेखानाच्या जुलम जबरदस्तीला कंटाळून ही मंडळी निष्ठून शहाजीराजांच्या आश्रयाने कोकण प्रांती गेली होती. शहाजीराजाने त्यांचा सांभाळ केला. त्यांना हाताशी धरून निजामशाहीची पुन्हा उभारणी करण्याची मसलत मुरारपंत, रंदौला खान व इतर आदिलशाही मुसद्दी यांनी शहाजीराजांच्या जवळ केली. आणि याचे कारण होते मुघलांचा पहिला दणका आदिलशाहीला न होता तो शहाजीराजाच्या निजामशाहीला होईल. शहाजीराजांनी कोकणातील दंडराजपुरी होऊन बेगम साहेबा व निजामशाही वंशातील 2 अल्पवयस्क शहजादे आणून त्यापैकी मुर्तिजा नावाच्या मुलाला निजामशाही तख्तावर बसवले आणि निजामशाही दौलत पुन्हा सुरू केली. या शहाजीराजांच्या कृत्याला आदिलशहाने देखील मान्यता दिली. इथे ही गोष्ट लक्षात घ्या. गेलेला प्रांत पुन्हा शत्रूच्या हातून मिळवण्यासाठी शहाजीराजांनी जीवाचे रान केले, पराक्रमाची शर्त केली. निजामशाही तळकोकण, जुन्नर, अहमदनगर, नाशिक, त्र्यंबक, पुणे, निरथडी म्हणजे दक्षिणेस निरेपासून उत्तरेस चांदवडच्या डोंगरापर्यंतचा प्रांत आणि पूर्वेस अहमदनगरापासून पश्चिमेस समुद्रापर्यंतचा प्रांत शहाजी राजाने निजामशाहीत जोडला. सर्व किल्ल्यावर व लष्करी ठाण्यावर मराठे सरदार व 18 पगड जातीचे अंमलदार ठेवले. लहानग्या मुर्तिजाला बेगम साहेबाच्या सल्ल्यावरून शहाजीराजे मुर्तिजाला घेऊन तख्तावर बसायचे. कित्येक वर्षाच्या गुलामगिरीनंतर एक मराठा सरदार तख्तावर बसलेला अनेकांनी पाहिला. आता शहाजीराजे निजामशाहीचा चालक बनला. या 2 वर्ष 8 महिन्याच्या काळात शहाजीराजांनी कित्येकदा मोगलांचा पराभव केला. अनेक युद्धामध्ये शहाजीराजांची सरशी झाली. शहाजहान स्वतः जातीने फार मोठी सेना घेऊन दक्षिणेत उतरला. हे एक दिवस होणारच होते याची कल्पना शहाजीराजांना होतीच. शहाजीराजाने बेगम साहेबा व मुर्तिजाला माहुलीच्या किल्ल्यावर सुरक्षित स्थळी नेले. शहाजीराजे धुरंधर आहे व वेळ पडली तर ते स्वतःच राजा म्हणून समोर येतील व निजामशाही राज्य तख्त बळकावेल म्हणून शहाजहानने शहाजीराजांना कोंडीत पकडण्यासाठी सैन्याच्या 4 तुकड्या केल्या. पहिल्या दणक्यात कुतुबशाह शरण आला. मुघलांचा अवाका भारी होता. न लढता शहाजीराजांनी सुद्धा काही मुलूक 25 किल्ले मोगलांना दिले घ्या. पण काळी प्रांताचे शहाजीराजांनी रक्षण केले. तो प्रांत मुघलांच्या ताब्यात जाऊ दिला नाही. निजामशाहीला मदत करणारा आदिलशाह देखील आता मोगलांसोबत तहाचे बोलणे करायला लागला. काय गद्दार! निजामशाही प्रांतातील अर्धी वाटणी आपल्याला शहाजहान देणार म्हणून आदिलशाही मोगलांच्या बाजूने झाली. तहाचे मुख्य कलम म्हणजे आदिलशहाने शहाजीराजास मदत करू नये. इथे एक गोष्ट लक्षात घेऊ, जर आदिलशहाने शहाजीराजांना साथ दिली असती तर निजामशाहीचा कधीही शेवट झाला नसता. पावसाळा तोंडावर आल्याने मुघल सरदारांना ठेवून शहाजहान दिल्लीला आग्र्याला परतला. मोगल सरदार जमान खानाने माऊलीच्या किल्ल्याला वेढा दिला. शहाजीराजा तर शरण येत नाही. शेवटी त्याने राजकीय षडयंत्र चालवले. बेगम साहेबा हा कमजोर मोहरा त्याच्या हातात लागला आणि त्याचे दैव फळफळले. बेगम साहेबा जमान खानाला मिळण्यास राजी झाली. 8 महिन्यापासून या किल्ल्यावर अडकून पडलोय. हे असले राज्यही नको, ही सुळावरची पोळी नको असे तिला झाले होते. शेवटी बेगम साहेबाचा विचार ऐकून शहाजीराजे कशाला मागं हटतात. शहाजीराजांनी जमान खानाला सांगून पाठवले की आपण मुर्तिजा शाहस तुमच्या सुपूर्द करण्यास तयार आहोत. हा निरोप ऐकून जमाज खाना साक्षात अल्लाहच पावला. कारण शहाजीराजासारखा धुरंधर कधी
अशी बोलणी करेल त्याला कधी वाटलं नाही. शहाजीराजास कोणतीही शर्त किंवा अट न घालता त्याच्या इच्छेस येईल तिकडे जाऊ दिले. ससैन्यासकट लहान मूर्तिजा निजामशाह जमान खानाच्या हातात आला व निजामशाही शहाजहानच्या हातात गेली व इथेच निजामशाहीचा अंत झाला, शेवट झाला. ती पुन्हा कधीही उभी राहिली नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. आपल्या शंका कुशंका कमेंटच्या माध्यमातून लिहा. मी इथेच आपली रजा घेतो. जय शहाजीराजे, जय शिवराय.